नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ। आज आपण बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव यांच्या संदर्भातील एका मोठ्या आणि गंभीर घडामोडीबद्दल जाणून घेणार आहोत। दिल्ली उच्च न्यायालयाने अधिक वेळ देण्यास नकार दिल्यानंतर राजपाल यादव यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केल्याची बातमी समोर आली आहे आणि त्यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडालेली दिसते। राजपाल यादव यांना 7 वेगवेगळ्या चेक बाउन्स प्रकरणाचा सामना करावा लागत आहे। या सर्व प्रकरणांमधील एकूण थकबाकी सुमारे 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी त्यांना प्रत्येक प्रकरणात 1.35 कोटी रुपये भरण्याचे निर्देशन दिले होते। न्यायालयाच्या रजिस्टरकडे आधीच जमा केलेली रक्कम तक्रारदाराला देण्याचे आदेशही देण्यात आले होते। मात्र न्यायालयाने दिलेल्या वेळापत्रकानुसार परतफेड न झाल्यामुळे यादव यांनी आणखी वेळ मागितली, परंतु न्यायालयाने ती विनंती फेटाळली। त्यानंतर त्यांनी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले। या प्रकरणाची सुरुवात 2010 साली झाली होती। राजपाल यादव यांनी त्यांच्या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटासाठी अता पता लापता मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड करून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते। मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफर्सवर अपयशी ठरला आणि कर्जाची परतफेड वेळेत होऊ शकली नाही। त्यानंतर दिलेली धनादेश बाउन्स झालेले चेक बाउन्सचे गुन्हे दाखल झाले। कालांतराने ही रक्कम व्याजासह वाढत जाऊन सुमारे 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली। आत्मसमर्पण करण्यापूर्वी राजपाल यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सध्या त्यांच्याजवळ थकबाकी फेडण्यासाठी आवश्यक आर्थिक साधन उपलब्ध नाहीत। या विधानानंतर त्यांच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे। दरम्यान अभिनेता सोनू सूद, गुरमीत चौधरी आणि जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज प्रताप यादव यांनी मदतीचा हात पुढे केला आहे। तेज प्रताप यादव यांनी 11 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत राजपाल यादव यांच्या कुटुंबासोबत ऐक्य दर्शवले आहे। एकीकडे कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत मिश्र प्रतिक्रिया उमटत आहे। मुझसे शादी करोगी, फिर हेरा फेरी, भूल भुलैया, हंगामा, चुप चुप के यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवणारा हा कलाकार सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहे। आता पुढे काय होणार? न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांना दिलासा मिळेल का आणि थकबाकीची परतफेड कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही घटना केवळ एका अभिनेत्याची कथा नसून आर्थिक व्यवहारामध्ये शिस्त आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे याची ही एक आठवण करून देते।